आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्या सोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, आपण पाहतोय आता दादर मधल्या हनुमान मंदिराच्या मुद्द्यावरनं खरं तर भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे पक्ष असा संघर्ष उभा राहतोय। काय सध्याची परिस्थिती आहे? शिवसेनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सध्या आपण मंदिराचा संपूर्ण परिसर बघतो आहोत। हा संपूर्ण परिसर मंदिराचा हा शिवसैनिकांनी फुलून गेलेला आहे। शिवसैनिकांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या मंदिर परिसरात आहे। मंदिर परिसरात पोलिसांनी सुद्धा कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे, बॅरिकेडिंग केलं आहे। ठाकरे गटाने या ठिकाणी मोठी बॅनरबाजी सुद्धा केलेली आहे। हे मंदिर आम्हीच वाचवणार अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत। आज सकाळपासूनच अनेक नेत्यांनी या मंदिरात हजेरी लावलेली आहे। आज शनिवारचा दिवस, भक्तांची गर्दी असते हनुमानाच्या दर्शनासाठी, मात्र सोबतच आज नेत्यांची सुद्धा मोठी गर्दी बघायला मिळाली। स्थानिक आमदार असतील कालिदास कोळंबकर, किरीट सोमय्या असतील, मंगलप्रभात लोढा असतील, हे भाजपचे नेते या ठिकाणी येऊन गेले। मात्र आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झालेत। मला सांगा की आज आदित्य ठाकरे महाआरती करणार आहेत। किती वेळात येत आहेत आदित्य ठाकरे? आणि एकंदरीतच या मंदिराला जी नोटीस दिली त्या नोटीसवर आम्ही स्टे दिलाय, त्याला स्थगिती दिली आहे असं भाजपचं म्हणणं आहे। आदित्य साहेब आता एक 10-15 मिनिटांनी इथे येणार आहेत आणि नक्कीच ते आरती सुद्धा करतील। मला असं वाटतंय हे जे मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे, हे 80 वर्ष पूर्वीचं मंदिर आहे आणि काल उद्धव साहेबांनी हाक देताच आणि आदित्य साहेबांनी आवाज देताच आज त्यांना जाग आलेली आहे। असे अनेक जाग आज आम्ही त्यांना देणार आहोत यापुढेही। आणि जे म्हणतायत की आम्ही बटंगे तो कटेंगे असे जे ते वाक्य वापरतायत, तर आदित्य साहेबांनी सांगितलं की या भाजपच्या सरकारच्या मध्येच आज हिंदू खतरे में असं म्हणावं लागेल। रामदासजी, मात्र इथल्या विश्वस्तांशी आम्ही बोललो, त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे हस्तलिखितात जी स्टे ऑर्डर दिलेली आहे ती आम्हाला मान्य नाही, ते त्याच्यावरती समाधानी नाही आहेत। ना त्या संदर्भात आमचे पक्षप्रमुख बोलतील, युवासेना प्रमुख आदित्य साहेब बोलतीलच, परंतु हे मंदिर गेले 80 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि आपण बघितलं असेल इलेक्शनच्या वेळेस यांनी हिंदुत्व बोलले, परंतु यांचं हिंदुत्व नकली हिंदुत्व आज लोकांना माहीत पडलं असेल। इथे किरीट सोमय्या आले त्यावेळेस शिवसैनिक आक्रमक सुद्धा झालेले होते। हो नक्कीच, त्या ठिकाणी शिवसैनिकांनी आज या ठिकाणी आरती घेण्यासाठी योजलं, त्यामुळे ते लोक येऊन गेलेत। बाकी स्वतः 2-4 दिवस कुठे होते, या अगोदर हा विषय निघाला। सन्माननीय आमचे खासदार अनिल देसाई साहेबांनी या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोललो, थांबवलं होतं, परंतु पुन्हा एकदा त्याचं पत्र पण अनिल साहेबांनी दिलं होतं, पण तेव्हा पुन्हा एकदा त्या ठिकाणी वाद करायचा निर्माण केला। पण शिवसेना ही हिंदुत्ववादी पक्ष यांनी आवाज उचलला, आवाज उचलताच समोरचे व्यक्ती जागृत झाले। आपण बघतोय की या मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यात सुद्धा बरीचशी गर्दी आहे। बाहेर बघितलं आपण तर बाहेर बॅनर दाखवले जात आहेत ठाकरे गटाकडून, मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त आहे। अनेक महिला शिवसैनिक या इकडे आलेल्या आहेत। आपण काही महिलांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मला सांगा की किती वेळात येतात आदित्य ठाकरे? 10 ते 15 मिनिटात येत आहेत। तुम्ही बॅनर घेऊन हातात उभे आहात। मविया सरकारच्या काळात हनुमान चालिसेवरनं मोठं राजकारण रंगलं होतं, पुन्हा एकदा हनुमान आता राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतोय का? मविया सरकारच्या काय म्हणतात? मविया सरकारच्या काळात हनुमान चालिसा म्हणत होते रवी राणा। मविया सरकारच्या काळात सुद्धा अशाच प्रकारचं आंदोलन झालं हनुमानावरनं। आता पुन्हा एकदा हनुमान राजकारणाच्या रिंगणात आहे का? त्यांचं बेगडी हिंदुत्व आहे, त्यांचं बेगडी हिंदुत्व आहे। हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही। आता हे मंदिर 80-85 वर्षापूर्वीचं मंदिर तोडण्यासाठी त्यांनी नोटीस पाठवली। हे हिंदुत्व आहे का त्यांचं? आमचं हिंदुत्व नाहीये आणि हे बेगडी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही। बरं, रवी राणा सुद्धा आले होते इथे, रवी राणा सुद्धा दर्शनासाठी आले होते, ज्यांनी हनुमान चालिसा म्हणत ठाकरेंच्या काळात म्हणजे ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात आंदोलन केलं होतं। आंदोलन करायचं होतं तिने बंगल्यावर जायचं नव्हतं, देवळात यायचं होतं। बाळासाहेबांच्या बंगल्यावर कशाला पाहिजे हनुमान चालिसा? देवळात येऊन बोल ना। आता पुन्हा एकदा हनुमान हा केंद्रबिंदू झालाय का राजकारणाचा? कशाला नाही, त्यांनीच इश्यू सुरू केलेला आहे। हे हनुमान मंदिर तोडण्यासाठी जेव्हा त्यांनी नोटीस पाठवलं, हे सरकार हिंदुत्व करून कटेंगे तो बटेंगे हे हिंदुत्व आहे का त्यांचं? आणि असं जर हिंदुत्वावर त्यांचं जर ताशेरे ओढत असतील तर आम्हाला ते हिंदुत्व मान्य नाही। नक्की, त्याच्यामुळे आपलं मंदिर पाडणाऱ्यांविरोधात उभं राहणार, आम्ही हनुमान मंदिर वाचवणार अशा आशयाचे बॅनर घेऊन, अशा आशयाचे पोस्टर्स घेऊन आता महिला सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत। एकंदरीत संपूर्ण परिसर बघितला आपण, श्री हनुमान मंदिराचा दादर पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेर
अगदी लागून असलेलं हे मंदिर. अनेक भाविक खरं तर या ठिकाणी दर्शनाला येतात. हे मंदिर हे एक प्रकारचं छोटंसं पर्यटन स्थळ सुद्धा मानलं जातं, कारण रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेलं हे मंदिर आहे. त्यामुळे या मंदिराला जी नोटीस दिली गेली आहे त्यावर आता स्थगिती आल्याचा दावा हा मंगलप्रभात लोढा यांनी केलेला आहे. मात्र हा दावा मंदिरच्या विश्वस्तांनी देखील फेटाळून लावलेला आहे. अशा प्रकारचं पत्र आपल्याला प्राप्त झालं नाही असं मंदिर ट्रस्टींचं म्हणणं आहे. त्यामुळे एकंदरीतच आदित्य ठाकरे यांची महाआरती ही आता लगेचच पार पडेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण मविया सरकारच्या काळानंतर पुन्हा एकदा महायुती सरकारच्या काळात सुद्धा हनुमान हा पुन्हा एकदा राजकारणाचा केंद्रबिंदू ठरताना बघतो आहोत. निश्चितच मनश्री आपण पाहतोय खरं तर आता शिवसेनेच्या महिला पदाधिकारी देखील कार्यकर्ता मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात आदित्य ठाकरे देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत. त्या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडनं वारंवार घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.